आम्ही मुलांना गेल्या वर्षी लेझर शो साठी इथे आणला होता, बट दॅट वॉज इन द इव्हनिंग टुवर्ड्स संध्याकाळपर्यंत. पण म्हणून माझी अशी इच्छा होती की यावर्षी आपण जास्त मुलांना घेऊन यावे आणि त्यांना अक्षरशः दे शुड हॅव अ फर्स्ट हँड एक्सपिरियन्स ऑफ द हार्डशिप्स दॅट अवर ग्रेट नॅशनल हिरो सावरकर हॅड फेस्ड. सो म्हणून हा विजिट आम्ही इथे प्लॅन केला आणि दिस इयर आता आम्ही 3री आणि 4थीच्या मुलांना इथे घेऊन आलेलो आहे. अँड आय एम व्हेरी शुअर दॅट दिस एक्सपिरियन्स इज गोइंग टू लास्ट अ लाईफ टाईम फॉर देम. आणि अशा पद्धतीने जेव्हा ते शिकतील, ते ॲक्च्युली जेव्हा बघतील की अंदमान जेलमध्ये त्यांनी काय हार्डशिप्स फेस केले, त्यांनी ते कोलूवरून कसे तेल एक्स्ट्रॅक्ट केलं, दे आर गोइंग टू रिमेंबर इट फॉर अ लाईफ टाईम. इथे आल्यावरती इकडचं व्यवस्थितपणा जे आम्हाला गायडन्स मिळालेला आहे, जे मावशी वगैरे होते त्यांनी पण व्यवस्थित मुलांना गाईड केलेलं आहे. जे सर आहेत त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन सुद्धा दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे आमच्या 3rdच्या मुलांचं झालेलं आहे छानपैकी बघून. आता आमची 4थची मुलं जातील आणि त्यांना सुद्धा खूप चांगले इन्फॉर्मेशन सर आमचे देत आहेत. टोटल आता 4th आणि 3rdची मिळून जवळजवळ 250 मुलं आलेली आहेत, 250 मुलं आलेली आहेत. मुलं खूप आमची खुश आहेत, त्यांना खूप जास्त इन्फॉर्मेशन वगैरे मिळालेली आहे, त्यामुळे ते खूप जास्त खुश आहेत. त्याच्यानंतर ते जाऊन त्यांचं स्वतःचं एक बुक मेंटेन केलंय, त्याच्यामुळे ते त्यांचे एक्सपिरियन्स वगैरे लिहिणार आहेत. Hello everyone, my name is Bharat Kedar Thakur Desai. I am from Ashland School. Today we are at Veer Savarkar Smarak and we all saw how all the punishments were given to Veer Savarkar. But still he didn't give up. He fighted still. He was the martyr of our country. But yeah, and that's why we call him Swatantriya Veer Savarkar. Hello, my name is Aradhya Chandran Shah. I am from 3rd row and today I have came in Veer Savarkar. I feel very nice to see Veer Savarkar and I have saw punishments and it is so hard to do. I don't know how they can do it.